नमस्कार मित्रांनो. खरं तर खूपच घाईगडबडीत हा आजचा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याला कारण म्हणजे अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवरून सध्या एक जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, व्हिडिओ म्हणण्यापेक्षा जो ऑडिओ व्हायरल होत आहे, त्या ऑडिओने खरंच हृदय हेलावून टाकलं. कदाचित तुम्ही बरोबर ओळखलंय. तोच तो ऑडिओ शेकडो वन्यजीवांचा आकांत ज्याच्यामध्ये आहे आणि तो आकांत ऐकून म्हणजे अगदी दगडालाही पाझर फोडेल असा तो चित्कार आहे. परमेश्वराने सगळ्यात जास्त बुद्ध्यांक देऊन ज्या माणसाला या पृथ्वीवर जन्माला घातलं, तोच माणूस शून्य बुद्धी असल्यासारखं का वागतोय आज काही कळतच नाहीये. हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला जवळजवळ 400 एकरच्या परिसरात पसरलेलं हे जे जंगल आहे आणि या जंगलामध्ये जवळपास 450 पेक्षाही जास्त जातीचे वन्यजीव असल्याचा दावा केला जातो. आणि ही इतकी समृद्ध असणारी जैवविविधता रात्रीच्या काळोखात संपून टाकावीशी वाटते. अशी कुठली डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा काही प्रकार या डेव्हलपमेंट खात्याला माहीत आहे की नाही? म्हणजे आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, सांडवून भरायचं. पण अशा प्रकारे इतकं समृद्ध नैसर्गिक संपत्तीने इतकं समृद्ध असणारं हे जे जंगल आहे, हे नष्ट करावंसं वाटतं. बरं, नष्ट करावंसं वाटतं, पण अशी काही परिस्थिती निर्माण होते की रात्रीच्या काळोखात ते नष्ट करावंसं वाटतं. म्हणजे विरोध होणार आहे याची जाणीव आहे. आणि विरोध होणार आहे याची जाणीव आहे, याचा अर्थ आपण चुकीचं करतोय याचीही जाणीव आहे. आणि तरीही ते केलं जातंय. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की सर्वात जास्त बुद्ध्यांक देऊन ज्या माणसाला परमेश्वराने पृथ्वीवर जन्माला घातलं, तोच माणूस नेमका शून्य बुद्धी असल्यासारखा वागायला लागलाय. ही पृथ्वी, त्या पृथ्वीवरचं निसर्ग सौंदर्य, त्याच्यावरची जैवविविधता आणि ही जैवविविधता इथून पुढच्या आपल्या पिढ्यांसाठी, इथून पुढच्या आपल्या फ्युचरसाठी किती महत्त्वाची आहे हे अगदी म्हणजे 5वी-6वीच्या पुस्तकांमध्ये शिकवलं जातं हो. आणि ही जैवविविधता नष्ट करण्याची हिंमत होतेच कशी? आणि हे कुठलं सरकार आहे नक्की? म्हणजे राजकारणातलं किंवा पॉलिटिक्समधलं मला फार काही कळत नाही. पण 400 एकरचं जंगल उद्ध्वस्त करायचा निर्णय देणारं सरकार नक्की आहे कोणतं? आणि कोण सपोर्ट करतंय या सगळ्याला? धन्यता हैदराबाद युनिव्हर्सिटीमधल्या विद्यार्थ्यांची की त्यांनी ही गोष्ट लावून धरली. त्यांनी या गोष्टीला विरोध केला. म्हणजे मला परत एकदा काय सांगायचं आहे की जगात जेव्हा केव्हा जिथे कुठे क्रांती झाली ती तरुणांनी केली असं इतिहासात लिहिलेलं आहे. आणि आता या ठिकाणी जे काय होईल, म्हणजे मोठ्या मोठ्या खुर्च्यांवर बसलेले, अर्धवट वय झालेले, अनेक पावसाळे पाहिलेले जे कोणी असतील, ज्यांनी कोणी हा डिसिजन दिला असेल,
त्यांना विरोध करून या जंगलाला वाचवण्यासाठी किंवा या जंगलाला वाचवण्याची क्रांती जर कोणी घडवून आणू शकतो तर तो आजचा तरुण. आणि म्हणूनच तरुणांनो, मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, विशेषतः EVS फील्डमधले, एन्व्हायरमेंटल सायन्स फील्डमधले, सायन्स फील्डमधले किंवा जे वन्यजीवशास्त्राचा अभ्यास करतायत, बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करतायत, त्यांनी तरी कृपा करून या बायोडायव्हर्सिटीचं महत्त्व स्वतः समजावं, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या फॅमिलीला समजवावं आणि अशा प्रकारची जैवविविधता टिकवण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न करावा. फार काही बोलायला सुचत नाही, कारण घटनाच इतकी सुन्न करून टाकणारी आहे की दुःख, राग, खिन्नता, चीड, तिरस्कार ह्या अशा सगळ्या मिश्र भावना आहेत. आणि या सगळ्या भावनांमधून चुकीचं काही आपल्या तोंडातून जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद.